विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये बाबा बाहेर निघून जातात आणि रोहन बाबा बाबा करत जातो. आता मंदाकिनी आत निघून जाते. आता स्वानंदी आणि स्विश बोलत असतात. तेवढ्यात दारावर टकटक होतं आणि तो म्हणतो, मॅडम पार्सल आहे आपलं. आता सुष्मिता जाते. पार्सलवाला म्हणतो 48,000. आता स्विश लगेच पेमेंट करते. 48,000 ऐकून स्वानंदी तर शॉकच होते. सुष्मिता बॅग घेऊन येते. आता स्वानंदी बघत म्हणते, 48,000चं एवढं काय घेतलं तू? आणि एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? आता मात्र सुष्मिता घाबरते. ती स्विश माझ्याकडे बघ आणि खरं सांग. सुष्मिता म्हणते, आदिराची मॉम ना आपल्या मम्माला पैसे देते. आता मात्र स्वानंदीला जे कळायचं ते कळतं आणि तिला खूप राग येतो. ती आता लगेच मंदाकिनीकडे जाते. आता मंदाकिनी स्वानंदीला बघते आणि म्हणते, सोडून द्यायची धमकी देत आहेत मला. रडत म्हणते, याला काही अर्थ आहे का? माझ्या आनंदाची कुणाला परवाच नाही. स्वानंदी रागात म्हणते, आदिराच्या आईने पैसे दिले तुला? आता मंदाकिनीचं सगळं नाटकच बाहेर निघतं. ती आकरून बघत असते. स्वानंदी म्हणते, आई मी काय विचारते? आदिराच्या आईने पैसे दिले तुला आणि का? तू कशाच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेतले? आता मंदाकिनीचं पुन्हा नाटक सुरू होतं आणि ती म्हणते, स्वानंदी अगं काय बोलतेस? मी कशाला पैसे घेऊ? स्वानंदी म्हणते, आई मला कळतंय तू सरळ सरळ खोटं बोलतेस. आता खोटं ऐकण्याची माझी कॅपॅसिटीच नाही आहे. आता खरं काय ते सांग. स्वानंदी रात्री खिडकीत बसलेली असते आणि बाबा पण येतात. आता चहा घेऊन येतात आणि म्हणतात, हे घे. स्वानंदी म्हणते, चहा? ते घेत म्हणतात, माझ्या हातचा आहे. ती म्हणते, अहो हो, पण तुम्ही काय घेताय? बाबा तुम्हाला झोप नाही लागणार. ते म्हणतात, अगं अशा गोष्टीवर माझी झोप अवलंबून नाही नंदू. झोप लागायची तेव्हा लागते आणि झोप उडायची असेल तर कशानेही उडते ग. ती बाबा नको ना, एवढा विचार नका करू. तुम्ही शांत राहा ना जरा. बाबा असून म्हणतात, नंदू हे तर मी तुला सांगत होतो. शांत राहा, जास्त विचार करू नकोस. हे बघ तुझ्याकडून जेवढं करायचं होतं ना तेवढं तू सगळं केलंस. आता माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही ना. पण हां, आपल्याकडून जो निर्णय घ्यायचा तो आपण घेऊ शकतो. तो आपला पुरता. आणि तो निर्णय घ्यायचा मी हे ठरवलं. ती बाबा हे घर सोडून वगैरे जायचं. ते म्हणतात, नाही नाही ते पुढचं. आता आपण शांत राहायचं. तू सुद्धा अजिबात विचार करू नकोस. काय? आता स्वानंदी भिंतीला डोकं टेकवते आणि बाबा छान गाणं गायला लागतात. बाबा विचारतात, बोल कुठला सिनेमा आहे? आता स्वानंदी सांगते आणि गाणं गायला लागते, बडे अच्छे लगते है. आणि नंतर म्हणते, आपकी हात की चाय. आता दोघेही खळखळून हसत असतात. बाबा म्हणतात, नंदू अशीच हसत राहा. नंदू म्हणते, तुम्ही सुद्धा. ते म्हणतात, आपली स्विच म्हणते ना ते मला अशा वेळेस पडतं बघ. ती म्हणते, काय? लाईटली घ्यायचं बघ. लाईटली घेतेस ना तेव्हा लवली दिसते. आता मात्र स्वानंदी खळखळून हसत असते. इकडे मात्र समर स्वानंदीची वाट बघत असतो. कारण आदिराने जरा जास्तच मनावर घेतलेलं असतं. पण रात्री स्वानंदी काय घरी येत नाही आणि समरला तिची सारखी उणीव भासते. आता बघूया मंदाकिनीचं पितळ उघडं पडल्यावर मलिकाला फटका बसतो काय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.